Hello students. So we will solve next questions. Question depend on inverse trigonometry, right? Yes, we have derivative. We just derived in last lecture all derivatives of inverse trigonometry functions: sin inverse x, cos inverse x, tan inverse x, cot inverse x, sec inverse x, and cosec inverse x. Right? We will solve question depend on that. Okay. So if we see exercise 1.2, right? See properly, exercise 1.2 क्वेश्चन नंबर 1 या टाईपचे सगळे क्वेश्चन हे आता नवीन ऍड झालेले आहेत टेक्स्टबुक मध्ये. मागच्या वर्षी या टाईपचे कुठलेही क्वेश्चन नव्हते, डायरेक्ट क्वेश्चन असायचे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. हे नवीन कन्सेप्च्युअल पार्ट जास्त ऍड केलेला आहे. तुमचा कन्सेप्च्युअल पार्ट जास्त स्ट्रॉंग झाला पाहिजे. तुम्ही सीईटी आणि त्याच्या पॅरललच्या बऱ्याच एंट्रन्स एक्झामला तुम्ही टॅकल करू शकाल. राईट. सो एक्सरसाइज 1.2 फर्स्ट क्वेश्चन नीट रीड करा. Find the derivative of function y equal to f of x using derivative of inverse of function x equal to f inverse y. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला इनव्हर्स फंक्शन काढायला लावलाय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्याच्यावरून डीवाय बाय डीएक्स काढायचा आहे. राईट. म्हणजे आता रेग्युलर क्वेश्चन तुम्हाला क्लिअर सांगतो. पहिला क्वेश्चन तुम्हाला काय दिलाय? फर्स्ट क्वेश्चन y इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स. आपल्याला डीवाय बाय डीएक्सच करायचंय. रेग्युलर मेथड तुमची काय झाली? आता हाच क्वेश्चन जर एंट्रन्सला आला यातला कुठलाही, तर तुम्हाला असं घुमवून करायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही डिफरन्शिएशन काढणार डीवाय बाय डीएक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1/2 इंटू रूट एक्स. क्वेश्चन फिनिक्स. आता तुम्हाला इनव्हर्स मेथडनी जायचंय. राईट. त्यांनी सांगितले आहे. सो पर्टिक्युलर हा क्वेश्चन फक्त बोर्डसाठी येऊ शकतो. एंट्रन्सला विचारलं तर तुमचा वन स्टेप मध्ये आन्सर होते किंवा रेग्युलर वेळी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. यातला कुठलाही क्वेश्चन घ्या, रेग्युलर वेळी तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता. राईट. इनव्हर्स मेथडने आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे यातला एका दुसराच आपण करणार. फार काही याच्यात फिरत फिरत बसणार नाहीये. आपल्याकडे कुठली गोष्ट आहे? y इक्वल टू रूट एक्स. राईट. इनव्हर्सचा आपल्याला यूज करायचा आहे. आता याचा इनव्हर्स कसा होणार? म्हणजे आपल्याला dx अपॉन dy काढायचा आहे. dx अपॉन dy आणि त्याचा रेसिप्रोकल करायचा आहे. आपण लास्ट टाईपला जे फॉर्म्युले डिराइव्ह केले होते ते कन्सेप्ट. इथे तुम्हाला काय करावं लागेल? y इन टर्म्स ऑफ x दिलेला आहे. तुम्हाला x इन टर्म्स ऑफ y काढावं लागेल. फंक्शन जो आपण चॅप्टर शिकलेलो होतो 11वी मध्ये, त्यात आपण इनव्हर्स काढत होतो. तुम्ही ते नोटबुक माझ्या काढल्या तरी पण चालतील. फंक्शन चॅप्टर फंक्शन दिलेला असतो, त्यात आपण इनव्हर्स काढलेले होते. त्यात वेगवेगळे प्रकार होते. अंडर रूटचे टर्म्स होते, न्यूमेटर अपॉन डिनॉमिनेटर होते. त्याचे परत आपण डोमेन आणि रेंज सुद्धा काढत होतो. डोमेन ऑफ रेग्युलर फंक्शन, रेंज ऑफ रेग्युलर फंक्शन, डोमेन ऑफ इनव्हर्स फंक्शन, रेंज ऑफ इनव्हर्स फंक्शन, हा सगळा पार्ट आपण त्यावेळेला बघितलेला होता. तिथं आपण काय करूयात? आपल्याला एक्स इन टर्म्स ऑफ वाय डिफाईन करायचं आहे. दोन्हीकडे तुम्हाला स्क्वेअरिंग करावं लागेल. राईट. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्हीकडे स्क्वेअर करून बघा काय मिळेल तुम्हाला? वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स. त्याला आपण उलट लिहूयात. राईट. सो एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर. आपल्याला वाय इक्वल टू काहीतरी एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. तुम्हाला एक्स इज इक्वल टू समथिंग वाय असं प्रिपेअर करायचंय. आता मगाचा पॅटर्न झाला, त्या पॅटर्न प्रमाणे आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तयार केले होते. आता माझ्याकडे काय अवेलेबल आहे? एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर. आता याचं मी डिफरन्शिएशन करू शकतो. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय, कारण हा वाय मधला फंक्शन आहे. राईट साईडला वायच्या व्हॅल्यूज आहेत. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय. एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला तुमचा? dx अपॉन dy. वाय स्क्वेअरचा किती असणार आहे? 2y. त्याचा एक्स स्क्वेअरचा 2x असतो. x रेस टू n चा फॉर्म्युला. सिमिलरली वी हॅव टू यूज हियर y रेस टू n फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर इज 2y. राईट. नाउ मेक reciprocal or just convert from here. Now put original value of y. Which value you are having? Here we are having. You can write here 1. So dx upon dy, that is equal to 2 into value of y is under root of x. You can write here from 1. Now make reciprocal. So dy by dx is reciprocal. We are making reciprocal of both sides. So 1 upon 2 into root x. So both answers are same. Regular method, we can find derivative easily,
but by particular method we have to use this method of inverse trigonometry. So for board exam purpose this question is important. Entrance exam purpose method is not important but questions are important. कुठल्याही क्वेश्चनचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला जमलंच पाहिजे. राईट प्रॉपरली. यातलाच अजून एखादा घ्यायचंय का बघा आपल्याला. मला आपण काय करूयात, थोडं डिफिकल्ट घेऊयात. व्ही आय हा करून बघूयात का आपण. y इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 3. ठीक आहे, आपण दोन्ही मेथडनी करून बघूयात काय काय ते. y इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 3 दिले. माझा डेरिव्हेटिव्ह काढा, किती येणार. आधी आपण बघतोय काय रेग्युलर मेथड. रेग्युलर मेथड वी आर सीइंग. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे. dy by dx is equal to e raised to x, derivative is e raised to x minus 3, derivative is 0. So answer is e raised to x, right? Style मारतो थोडीशी. Okay, proper symbol of. Now आता आपण जाऊयात इनवर्स मेथडला. इनवर्स मेथडला काय येणार आहे. y इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 3. आता इथं मजा आहे कारण मी हा क्वेश्चन काय घेतलाय, इथं एक्स इन टर्म्स ऑफ y आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे. 3 ला आधी झालं त्या साईडला आपल्याला काय मिळणार आहे. y प्लस 3 इज इक्वल टू ई रेस टू एक्स. त्याला आपण रिव्हर्स लिहूयात. ई रेस टू एक्स इज इक्वल टू y प्लस 3, राईट. नेक्स्ट आपण काय करणार, मी तर परत येतो. ई रेस टू एक्स इज इक्वल टू वाय प्लस 3. आता आपल्याला लेफ्ट साइडला फक्त एक्स पाहिजे. वी वॉन्ट लेफ्ट साइड ॲज अ एक्स अँड राईट साइड इन टर्म्स ऑफ वाय. मग या एक्सला कसं आपल्याला एक्सप्रेस करावं लागेल. सो ई रेस टू एक्स इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग एक्सपोनेन्शियल फंक्शनचं रिव्हर्स काय असतो, इनव्हर्स करतोय आपण ना, म्हणजे रिव्हर्स सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. जसं साईनला आपण कॉसला साईन जातो बऱ्याच वेळेला इनव्हर्स मध्ये. लॉगॅरिथम, अँटी लॉगॅरिथम. अँटी लॉगॅरिथम म्हणजेच एक्सपोनेन्शियल झालं. लॉगॅरिथम अँड एक्सपोनेन्शियल आर रिव्हर्स प्रोसेस. इथे तुम्हाला काय करावं लागेल, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. म्हणजे एक्स जर तुमचा पॉवर मध्ये असेल, इफ एक्स इज ऍट द पॉवर देन यू हॅव टू यूज कंपल्सरी लॉग. कुठल्याही टाईपचा क्वेश्चन असू देत हा कन्सेप्ट तुम्हाला पुढे पण लागणार आहे. लॉग ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ y प्लस 3, राईट. लॉग ऑफ ई रेस टू एक्स, मग इथं बेस ई असतो जो आपण लिहिलेला नाहीये. मग लॉग ऑफ ई रेस टू एक्स आहे, मग एक्स येणार पुढे मल्टिप्लिकेशनला. सो एक्स इंटू लॉग ई इज इक्वल टू लॉग ऑफ y प्लस 3. लॉग ई इज कंपल्सरी 1. सो एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ y प्लस 3. झालं आपलं कन्व्हर्जन. इथं मी लिहू शकता लॉग ई असतो 1. हे आपण इथे यूज केलेलं आहे. ठीक आहे. वी कॅन मेक डिफरन्शिएशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, कारण राईट साइडला वाय आहे, फंक्शन वायचं आहे. नाउ वी आर गेटिंग dx अपॉन dy. आता लॉगच्या पुढे तुमचं काही असू देत त्याला आपण कन्सिडर करणार एक्स. एक्स म्हणजे आपण वाय या कन्सेप्टसाठी, राईट. तर तिथे एक्स दिलं तरी चालेल. किती मिळणार आपल्याला. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन y प्लस 3 into derivative of y plus 3, right. What we are getting, y plus 3. y चा डेरिव्हेटिव्ह किती असणार तुमचा 1, 3 चा 0 असणार आहे. मग टोटल तुमचं आन्सर पेपर झालं 1 अपॉन y प्लस 3. लिहितो पाहिजे मी 1 प्लस 0, राईट. नाउ वी विल गो टू द नेक्स्ट पेज. नेक्स्ट पेजला जायचंय का नको, इथं तर जागा आहे, एकाच तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल. Okay, so what we are getting, dx upon dy that is equal to 1 upon
y+3 अशी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता y ची व्हॅल्यू किती आहे बघा, y ची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळाली, पहिल्या स्टेपला आहे. y इज इक्वल टू e⁻x - e तिथं प्लेस करा. किती येणार 1/y. y किती आपल्याकडं e⁻x - 3 आणि +3 as it is. What we got? dx/dy is equal to 1/e⁻x. Now make reciprocal. Reciprocal करा. dy/dx is equal to e⁻x. Right? परत थोडी स्टाईल मारतो. दोन्हीकडे आन्सर सेम मिळाले आपल्याला e⁻x. राईट? तुम्हाला एक करत करत एकदम असं प्लेजर फील होईल. अरे वा, असं पण आन्सर येतंय, बरोबर येतंय. आपले कॅल्क्युलेशन एक्झॅक्टली प्रॉपर चालू आहेत. आपला थॉट प्रोसेस करेक्ट लागतोय. इन्व्हर्स मध्ये नक्की काय करायचंय मला समजलंय. आय टोटली गॉट प्रॉपरली आयडिया हाऊ टू मेक इन्व्हर्स. एकदम सिंपल लॉजिक. रेग्युलर फंक्शनला लेफ्ट साइडला y असतो, राईट साइडला x मधल्या टर्म्स असतात. इन्व्हर्स करताना तुम्हाला लेफ्ट साइडला x ठेवायचा आहे आणि राईट साइडला तुम्हाला वायच्या टर्म्स गॅदर करायच्या. त्याला म्हणतो आपण इन्व्हर्स, रिव्हर्स प्रोसेस. राईट? तो असेच आता बाकी सगळे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही करत राहा, प्लस मायनस करत. ठीक आहे, यातला एखादा क्वेश्चन 2 बघूयात आपण. क्वेश्चन 2 प्रॉपर रीड करा टेक्स्टबुक मध्ये. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ फंक्शन. रेग्युलरच झालंय आता, याच्यात काय मग विशेष नाही, काय ते वेगळं दिलंय. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ फंक्शन. ओके, आपल्याला काय करायचंय, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ फंक्शन. दिलेल्या फंक्शनचं इन्व्हर्स काढावं लागेल, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, किंवा आहे त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याचा रेसिप्रोकल करा. बरोबर आहे का? आपल्याला काय विचारलंय, इन्व्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ. मी बोललेलं तुम्हाला कळलं असेल, लिहिताना थोडंसं प्रॉब्लेम येतोय. आपल्याला काय पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ व इन्व्हर्स फंक्शन. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन म्हणजे काय असतो, आपला dx/dy असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ फंक्शन. नुसत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, आपण मेन कन्सेप्ट पण बघितले. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असतो आपला dy/dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ फंक्शन, फंक्शनला तुम्ही उलट केलं, dy/dx पण तुमचा रिव्हर्स होणार. राईट? फंक्शन रिव्हर्स झाला तर dy/dx रिव्हर्स झाला, मग तो dx/dy प्रिपेअर झालाय. मग dx/dy तुम्ही कसं फाइंड करणार, जर तुमचा इन्व्हर्स फंक्शन असेल, इन्व्हर्स फंक्शनला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल विथ रिस्पेक्ट टू y नी. और सेकंड मेथड तुमचं काय असणार आहे, की तुम्ही dy/dx फाइंड करा आणि मग त्याचा रेसिप्रोकल करा, देन यू विल गेट dx/dy. राईट? ही पेज मी तसंच ठेवतो. जर तुम्हाला परत बघायचं म्हणलं तर तुम्ही पाठीमागं टर्न करून बघू शकाल. आता बघा, आपल्याला काय दिलंय, याला रेग्युलर जाऊया. फर्स्ट क्वेश्चनला y इज इक्वल टू x² इंटू e⁻x. आता इथं ऑलरेडी दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. आता y इन टर्म्स ऑफ x आहे, तर x इन टर्म्स ऑफ y करणं डिफिकल्ट जाणार आहे आपल्याला, कारण राईट साईडला दोन फंक्शन्स आहेत, ते सुद्धा मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे आपण इन्व्हर्स फंक्शन तयार करा आणि मग डिफरन्शिएशन करा विथ रिस्पेक्ट टू y. दॅट विल बी नॉट पॉसिबल इझिली. सो वी विल फॉलो रेग्युलर मेथड. वी विल फाइंड dy/dx. In this type, we will find this method. Right? dx/dy विचारलेला आहे, पण आपण dy/dx काढायचा आणि मग त्याचा रेसिप्रोकल करायचा आहे. म्हणजे रेग्युलर तुमचं डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करा, माझ्या आधी तुमचं सॉल्व्ह होईल. काय काय ते बघा. y इक्वल टू x² इंटू e⁻x, मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x मधलं फंक्शन आहे. dy/dx इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ टू टर्म्स. फॉर्म्युला मी परत लिहितो, y इज इक्वल टू u इंटू v. डेरिव्हेटिव्ह काय असतो, u इंटू v डॅश प्लस v इंटू u डॅश. राईट? फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. व्हॉट वी आर गेटिंग, x² ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म.
what we are getting? X square, e raised to x derivative, e raised to x same, no change. E raised to x, x square derivative is 2x, right? You can take e raised to x common outside. We will get x square plus 2x. It is value of dy by dx. Now make reciprocal so that dx upon dy किती मिळणार आहे आपल्याला? 1 upon e raised to x into x square plus 2x, right? Right. So काही जर प्रॉब्लेम नाहीये. So here your answer is finish. Right? Simple task dy by dx करायचं आहे. एवढं सगळ्या क्वेश्चनचं मिनिंग काय? Find dy by dx by regular method and then make reciprocal. You will get your answer. Right? Solve without looking towards screen. दुसरा तिसरा मल्टिप्लिकेशनच आहे. पाचवा पण मल्टिप्लिकेशन आहे. चौथा करून बघूयात आपण. त्यात मल्टिप्लिकेशन नाहीये. ते पण काय असे एकदम छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. काही जण वाटेल सर काय सोपे क्वेश्चन दिसत आहेत फारच. असू देत, सोपे क्वेश्चन सुद्धा करायचे आपण. प्रॅक्टिस. y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स, राईट. आता मी पास करणार आहे. y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स, टेक डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. So dy by dx equal to x square derivative 2x log x 1 upon x. थोडंसं आपण सॉल्व करूयात. 2x square plus 1 upon x to make reciprocal dx upon dy that is equal to x upon 2x square plus 1, right? So here the answer is finished. तुम्हाला फक्त लास्ट स्टेप लिहावं लागेल. काय विचारलेलं आपल्याला? सो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ गिवन फंक्शन इज x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. असं बोर्डचाच क्वेश्चन आहे. मस्त लिहून टाकू. सो दॅट काय विचारलेलं आपल्याला? सो दॅट शेवटचं स्टेटमेंट नाही लिहिलं तर तुमचा हाफ मार्क कट होणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन इज x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. हे क्वेश्चन एकदम इझी आहेत. फार काय त्यात डिफिकल्टीज नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण मूव्ह करूयात. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे? रीड क्वेश्चन प्रॉपरली इन युअर टेक्स्टबुक. मुद्दाम टेक्स्टबुक आता नीट घेतोय. तुमचं एक्सलेंट टेक्स्टबुक अपडेटेड झालेलं आहे. ते जर तुम्हाला प्रॉपर जमलं तर तुम्हाला डीपीपी सॉल्व्ह होणार आहे. क्लिअर कट. ठीक आहे. सो फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ फॉलोइंग फंक्शन. परत सेम. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ फॉलोइंग फंक्शन. Also find their value at the point of indicated. म्हणजे जो मध्ये आपण टेबल घेऊन सॉल्व्ह केलं होतं. dy बाय dx काढायचा आहे किंवा dx अपॉन dy काढायचा आणि x ची गिवन व्हॅल्यू त्यात पुट करायची आहे लास्ट स्टेप मध्ये. सो क्वेश्चन काय विचारलंय? फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ फंक्शन. म्हणजे मला dx अपॉन dy हा विचारलेला आहे आणि ऍट गिवन व्हॅल्यू ऑफ एक्स हा झाला तुमचा मेन क्वेश्चन. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय म्हणजे dx अपॉन dy विचारलाय. मेन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विचारला तर तो येणार तुमचा dy बाय dx. यातला कुठलाही क्वेश्चन घ्या. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह घेतला तुम्ही. y इक्वल टू x रेस टू 5 प्लस 2x रेस टू 3 and plus 3x and at x is equal to 1. Solve it properly. Y equal to x raised to 5 plus 2x cube plus 3x. Basic derivative question है. Make differentiation with respect to x. We will get dy by dx. X raised to n formula everywhere. 5 into x raised to 4. So we need correct 2 into 3 6 x square and plus 3, right? We want dx upon dy. So make reciprocal. Dx upon dy that is equal to 1 upon 5x raised to 4 plus 6x square plus 3, right? Now what we will get? So put x is equal to 1. Dx upon dy at x is equal to 1 that is equal to 1 upon 5 into 1 raised to 4 plus 6 into 1 square plus 3 that is equal to 1 upon
5 plus 6 plus 3. So what we are getting? 1 upon 14. So 1 upon 14 is your answer. सिंपल क्वेश्चन फास्ट केलेला आहे. काही डाऊट आला तर मला विचारू नका, नाहीतर उगीच तुमची इज्जत निघेल. एकदम बेसिक टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. IV y equal to sin of x minus 2 plus x square at x is equal to 2. इंडियन तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही 100% ग्रुपवरती टाका. तुम्हाला ग्रुपवरती त्याचे डाऊटला तुमचे आन्सर्स मिळतील. पण कॅल्क्युलेशन मिस्टेक्स किंवा कॅल्क्युलेशन प्रॉब्लेम किंवा तुमचं कॅल्क्युलेशन प्रॉब्लेम्सवर मी तुम्हाला सांगू शकेन. पण आता साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस हा जर तुम्हाला आठवला नाही, लॉग एक्सचा 1 अपॉन एक्स, तर मग ते तुम्हाला प्रॅक्टिसच वाचवू शकेल, बाकी काही नाही. राईट. चलो पटापट सॉल्व करा. पॉज करा, तुम्ही सॉल्व करा, मग नंतर तुमचे आन्सर समोर बघा येते का. ठीक आहे. y इक्वल टू साइन ऑफ x माइनस 2 प्लस एक्स स्क्वेअर. मेक डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू कॉस ऑफ x माइनस 2. ठीक आहे. आता कलर बदलूयात नेहमीसारखं. या x माइनस 2 ला आपण x अजूम केलंय, मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x माइनस 2. ठीक आहे. Next plus x square is derivative 2x. What we are getting? Cos of x minus 2 into as a derivative 1, as a derivative 0 plus 2x. So there is no changes. Cos x minus 2 into 1 etc. plus 2x. It is our dy by dx. To make reciprocal dx upon dy inverse चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे, म्हणजे रेसिप्रोकल घ्यावा लागणार. So whole reciprocal 1 upon cos x minus 2 plus 2x. राईट. म्हणजे परत पुढे काय करणार तुम्ही, मग सर्कल्स पुट x is equal to 2. So dx upon dy at x equal to 2. What we are getting? 1 upon cos 2 minus 2 plus 2 into 2. So 1 upon cos 0 plus 4. So what we are getting? 1 upon 5. Cos 0 is 1. So we got our answer 1 upon 5. ठीक है. तुमचा क्वेश्चन 5 दिसतोय मला. युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट. सो टाइमपास आहे थोडासा. प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन तर तुम्हाला एंट्रन्सला येणार नाही. बोर्डला सुद्धा ऑलरेडी तुम्हाला हा क्वेश्चन जर शो दॅटला आला की शो दॅट tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल टू पाय बाय 2, तर तुम्ही ते ऑलरेडी इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये केलेलं आहे. युजिंग डेरिव्हेटिव्ह असं काय तुम्हाला ते बोर्ड एक्झाम मध्ये विचारणार नाही. राईट. आता हे मेन क्वेश्चन दिसत आहेत. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इनवर्सचे चालू झाले. क्वेश्चन नंबर 6. आता हे 6 क्वेश्चन नंबर 6 पासून याला सिमिलर क्वेश्चन मागच्या वर्षीच्या टेक्स्टबुक मध्ये होते. या वर्षीच्या टेक्स्टबुक मध्ये हे पहिले 5 क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपचे ऍड केलेले आहेत. पहिल्या एक्सरसाइज मध्ये तसाच पॅटर्न होता. पुढच्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला असे बरेच पॅटर्न बघायला मिळतील. सो तुमचे बेसिक अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल पार्टला भर दिलाय, म्हणजे तुम्हाला हायर लेवलचे क्वेश्चन सुद्धा इझिली सॉल्व्ह होणार आहेत. राईट. क्वेश्चन नंबर 1, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट वन सॉल्व्ह करूया आपण. y आपण स्वतः घेतलेला आहे. y इक्वल टू tan इनवर्स log x. आता फंक्शन इनवर्स तो बाजूला ठेवा. रेग्युलर डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट. y इक्वल टू tan इनवर्स log x. y दिला नसेल जो आपण घ्यायचा. लेट y इक्वल टू tan इनवर्स log x. तो मेक डिफरन्शिएशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट क्वेश्चन मॉडिफाय होतं का बघायचा. टॅन इनवर्सच्या पुढे काय चेंजेस होत आहेत का. आता लॉगला काय आपण टॅन इनवर्स किंवा टॅन मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. सो फायनली आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. dy बाय dx दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स. टॅन इनवर्सच्या पुढे जे काय असेल त्याला तुम्हाला x कन्सिडर करावं लागेल. आता टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, इथं लिहितो पाहिजे मी. आता जस्ट नवीन झालंय. टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्सच्या पुढे काही असू दे त्याला या पॅटर्न मध्ये चेंज करायचंय. टॅन इनवर्सच्या पुढे तुमचं लॉग एक्स आहे. 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स स्क्वेअर असा तुमचा तयार होणार आहे. इंटू परत काय येणार आहे, ज्याला तुम्ही एक्स अजूम केले
त्याच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. लॉग एक्स. व्हॉट वी आर गेटिंग, पुढे लिहितो मी आता पाहिजे तर 1/1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हा 2 पुढे येत नाही मल्टिप्लिकेशनला, राईट. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर असेल तर तो 2 इंटू लॉग एक्स होतो. पण लॉग ऑफ एक्स स्क्वेअर याला तुम्ही काही करू शकत नाही. ठीक आहे ना, दोन्ही मध्ये समजेल कन्सेप्ट समजा. लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, लॉग एक्स इंटू लॉग एक्स. लॉग एक्स स्क्वेअर म्हणजे काय, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर आहे तो, मग 2 लॉग एक्सला तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. इंटू काय झालं, डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स इज 1/x. फायनल आन्सर असं लिहू शकतो आपण 1/x इंटू 1 प्लस लॉग एक्स अँड ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपलं क्वेश्चनचं आन्सर कम्प्लीट झालं. ठीक आहे. नेक्स्ट यातलं थर्ड करून बघूया. y इक्वल टू कॉट इनवर्स एक्स क्यूब. ठीक आहे. परत सांगतोय, जे आपले 6 इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेतलेले असतील. ते नोटबुक, फॉर्म्युला नोटबुक समोर ठेवा, टेक्स्टबुक समोर पाहिजे, फॉर्म्युला नोटबुक समोर पाहिजे, म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला लगेच तिथं बघता येईल. मी फॉर्म्युला सांगायचा मग तुम्ही तो आपल्याकडून समोरचं बघून लिहिणार असं करू नका. फॉर्म्युला नीट बघा, त्याचं ऍप्लिकेशन करा, एक्सच्या ठिकाणी काय काय येते ते व्हॅल्यूज पुट करा, ऑटोमॅटिक तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचाल. राईट. y equal to cot inverse x cube. तो make differentiation with respect to x, right. हा तुमचा जो x क्यूब आहे याला x अजून करावा लागेल, तो cot इनवर्सच्या पुढे व्हॅल्यू आहे. व्हॉट वी विल गेट, dy by dx इज इक्वल टू cot इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, -1/1 प्लस जे काय असेल त्याचा स्क्वेअर, -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू किती तुमची एक्स क्यूब इंटू काय येणार, derivative of x cube. Concept same, formulas are different, right? So -1/1 plus x raised to 6, derivative of x cube किती आहे तुमचा 3x square. You can write this as -3x square upon 1 plus x raised to 6. Very simple question, very simple answer, right? Okay. टॅनचा एखादा बघूया. 5 y इक्वल टू tan इनवर्स रूट x. ठीक आहे. y इक्वल टू tan इनवर्स रूट x. जी काय तुमची पुढची व्हॅल्यू आहे त्याला x कन्सिडर करा. अप्लाय फॉर्म्युला ऑफ tan इनवर्स x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी रूट एक्स आहे, रूट एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाला एक्स तुम्ही कन्सिडर केले, रूट एक्सला एक्स कन्सिडर केलं होतं, मग त्याच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. 1/1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर किती येणार एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/2 इंटू रूट एक्स. टर्म्स फक्त गॅदर करा आता प्रॉपर. 1/2 इंटू रूट एक्सला आपण आधी लिहूयात इंटू 1 प्लस एक्स. राईट. सिंगल एक एक मार्काचे क्वेश्चन्स आहेत आणि यातले 2-3 क्वेश्चन जर मर्ज केले तर तुमचा 2 मार्काचा एमसीक्यू तयार होऊ शकतो. राईट. ठीक आहे. पुढचा थोडासा साइन इनवर्स मध्ये अंडररूट वगैरे सगळं आहे, करून बघूयात. साइन इनवर्स अंडररूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. परत सांगतोय मी तर लिहिणार आपण लेट y इक्वल टू साइन इनवर्स अंडररूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. आधी बघायचा इनवर्स मध्ये, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सबस्टिट्यूशन केलं किंवा त्यातनं आपण त्या क्वेश्चनला सिम्प्लिफाय करू शकतो का. आता 1 प्लस एक्स स्क्वेअरला फार काय सिम्प्लिफाय होणार नाही, कारण डिवायडेड बाय 2 पण आहे. तो अंडररूट कॅन्सल होतोय का तो आधी ट्राय करायचा, काही सबस्टिट्यूशन करून, किंवा जसं आपण मगाशी ट्रिग्नोमेट्री असताना कॉन्ज्युगेटनी मल्टिप्लाय केलं होतं आपण मागच्या एका क्वेश्चन मध्ये, एका लेक्चर मध्ये, जसा ट्राय करायचा. तर इथं दिसते तसं तर काय नाहीये, म्हणजे रेग्युलर तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा आणि तो तिथं आता अप्लाय करा.
साइन इनव्हर्सच्या पुढं काही असू देत, या सगळ्याला तुम्हाला एक्स म्हणावं लागेल. म्हणजे अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. नाउ मेक डिफरन्शिएशन. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता तुमचा फंक्शन एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू कुठली आहे तुमची? अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. हे पर इंटू काय येणार आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 टर्म समजून घ्या. आता हा प्रॉपर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सॉल्व्ह करत करत खाली जावं लागेल. 1 अपॉन अंडर रूट, 1 मायनस, आता अंडर रूट पण आहे आणि स्क्वेअर पण आहे, सो ते कॅन्सल होतील. 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. ते तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि पुढे काय येणार तुमचा इथं? आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? सगळ्यात बाहेर फंक्शन स्क्वेअर रूटचा आहे. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे आहे त्याला आता एक्स कन्सिडर करा. पुढं काय येणार? रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1 अपॉन 2 इंटू रूट एक्स. रूट एक्स, एक्सच्या ठिकाणी काय आहे? 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. अगेन सेम कन्सेप्ट, याला एक्स कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करावं लागेल. मग कशाला तुम्ही एक्स कन्सिडर केले? 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. याला आपण एक्स अजून केलं होतं. ग्रीन कलर मध्ये तुम्हाला बघायला मिळतंय. एक 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 सॉल्व्ह करत चला, तुम्ही आन्सर पर्यंत 100% पोहोचाल. ठीक आहे. आता इथं तुमचं काय येणार आहे? थोडस मी हे इथं वर घेतो, म्हणजे सिम्प्लिफाय केल्यानंतर मला नेक्स्ट पेजवरती जाता येईल. प्रत्येक वेळेला ते पेज मला टर्न करत करत बघावं लागेल. तुम्ही नीट बघा मी काय काय करतोय. बघायचंच नाहीये, तुम्हाला आधी स्वतः सॉल्व्ह करायचंय. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन, इथं काय काय तयार होते बघा. इथं मे बी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. तो 2 मायनस 1, मायनस 1 चा इफेक्ट पुढे होणार आहे, मायनस एक्स स्क्वेअर अँड डिवायडेड बाय 2 इंटू, इथं काय काय येते? 1 अपॉन 2 आहे आणि हे सगळं अंडर रूट मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे डिनॉमिनेटरचा जो 2 आहे तो ऍक्च्युली रूट 2 असणार, तो रूट 2 वरती जाणार मल्टिप्लिकेशनला. म्हणजे हा रूट 2 वरती येणार आहे डिनॉमिनेटरचा, खाली 2 ऑलरेडी तिथं आहेच आहे, आणि अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर तुमचं सिम्प्लिफाय होणार. आणि पुढं नेक्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा परत आपल्याला. 1 अपॉन 2 हा तर कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. 0 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. ठीक आहे. अजून पुढे काय काय होतं बघूयात आपण. dy बाय dx इज इक्वल टू, आता फर्स्ट टर्मचा सुद्धा जो खालचा 2 आहे तो वरती जाणार, म्हणजे रूट 2 इथं वर जाणार आहे. खाली काय राहिलं तुमच्याकडं? 2 मायनस 1 1 असणार आहे, आणि इथं एक्स स्क्वेअर येणार इंटू, इथं काय आपल्याकडं रूट 2 आहे अपॉन 2 इंटू अंडर रूट, सो हा तुमचा आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू, इथं किती येणार आहे? 2x अपॉन 2, म्हणजे नुसतं इथं एक्स राहणार आहे. आता जस्ट टर्म गॅदर करा. इथे काय काय होते बघा, इथले इथं संपून जाईल, परत पुढच्या पेजवर जायची गरज नाही. इथे तुम्हाला किती मिळणार आहे? आता हे बघा. ठीक आहे, या स्टेप मध्ये करतो. हा रूट 2 इंटू रूट 2 किती येणार? 2. रूट 2 इंटू रूट 2, तो या 2 ला कॅन्सल होईल, राईट. वरती फक्त राहिला आपल्याकडं एक्स, खाली काय काय राहिले बघा. दोन टर्म अंडर रूट मध्ये आहेत. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर, त्या दोघांना आपण एकाच अंडर रूटच्या आतमध्ये घेऊ शकतो. म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. राहिलं का बघा, नाहीतर आपला आन्सर कम्प्लीट. ब्ल्यू कलर मध्ये जे तुम्हाला दिसते ते तुमचं आन्सर आहे. त्या आन्सर पर्यंत पोहोचलाय का बघा तुम्ही. ठीक आहे, पुढचा एखादा घेऊयात आपण. सो या टाईपचे क्वेश्चन करत करत तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यातले बरेच झाले, आता थोडेसे वेगळ्या स्टाईलचे बघूयात आपण. ठीक आहे, तो रेस टू 3/2 तो एक बघूयात. हा क्वेश्चन नीट बघून घ्या कसा केलेला होता आपण. स्टेप्स कन्सेप्ट सेमच आहेत, फक्त डेरिव्हेटिव्हचे पॅटर्न तिथे जास्त होते तुमचे. ठीक आहे.
PII y इक्वल टू साइन इनवर्स x रेज टू 3/2. ठीक है, चलो फास्ट. So differentiate with respect to x. What we will get? dy by dx is equal to sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह. या सगळ्याला तुम्हाला x कन्सिडर करावं लागेल. x रेज टू 3/2 ला sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस वापरले ना आपण, बरोबर बरोबर आहे. 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स काय आपल्याकडं एक्स रेज टू 3/2 इंटू परत काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाला एक्स कन्सिडर केले आपण एक्स रेज टू 3/2 ला कन्सिडर केलं होतं. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस आता एक्स रेज टू 3/2 रेज टू 2 पॉवर रेज टू पॉवर, so it will get multiplied, we will get x cube, 2 will get cancelled. And here derivative of x raised to 3/2 use formula of x raised to n. त्याचा फॉर्म्युला काय असतो n into x raised to n minus 1, right? What we are getting 1 upon under root 1 minus x cube into it is 3/2 into x raised to इथे किती येणार आहे 3 minus 2 that is 1 upon 2. आपण असं लिहू शकतो मग x raised to 1/2 म्हणजे किती असतो रूट x, राईट? सो 3 रूट x अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस एक्स क्यूब. ठीक आहे, तो आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचलेला असाल. याच्या पुढे काय सिम्प्लिफाय होणार नाही. ओके, हा जर थोडासा वेगळा दिसतोय. y इक्वल टू कॉस क्यूब कॉस इनवर्स एक्स क्यूब, राईट? हे असं आपल्याला विचारलेलं आहे. थोडासा दिसायला क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आहे पण सॉल्व्ह करायला एकदम सोपं असणार आहे. कॉस पण आहे कॉस इनवर्स पण आहे म्हणजे एकदम सोपं. कॉस पण आहे कॉस इनवर्स पण आहे म्हणजे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. तो क्यूब थोडस आपल्याला कॉम्प्लिकेशन आणू शकेल दिसायला. फक्त याचं मिनिंग काय आहे कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स क्यूब असं 3 टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, राईट? याला मी असं लिहू शकतो कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स क्यूब इंटू सेम टर्म राईट? किंवा याला मी टोटल ब्रॅकेट रेज टू 3 लिहिलं तरी पण चालेल. संबंध तर कम्प्लीट करतो म्हणजे कॉस ऑफ एवढं मोठं लिहिण्यापेक्षा 3 वेळा तुम्ही सेम टर्म लिहू शकता पण 3 वेळा लिहायला नको. त्यातनं काय होणार समजा तिथं 10 आलं तर मग 10 टाइम्स लिहावं लागेल उगीच. ब्रॅकेट रेज टू 3 लिहूयात. आता याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे तुम्ही इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलंय. कॉस आणि कॉस इनवर्स सेम असतील जसं लॉग आणि अँटीलॉग किंवा लॉग आणि ई रेज टू एक्स ते अपोजिट असल्यामुळे कॅन्सल होतात. इथं फक्त तुमचा एक्स क्यूब राहणार आहे. कॉस कॉस इनवर्स कॅन्सल आणि एक्स क्यूब रेज टू 3 क्वेश्चनला आपण मॉडिफाय केलं म्हणजे किती तुमचा एक्स रेज टू 3 into 3 9. प्रेझेंटला 3 into 2 6 करतात किंवा काय वेगळं करतात. y इक्वल टू एक्स रेज टू 9 आला. नाउ मेक डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. You will get dy by dx is equal to 9 into x raised to 8. Use formula of x raised to n. Formula number very first, right? पुढचा क्वेश्चन नंबर 10 एकदम सिमिलर आहे, काही त्यात डिफरंट नाही, राईट? क्वेश्चन नंबर 7 मधले आपण काही क्वेश्चन बघूयात. सी क्वेश्चन नंबर 7. सो ऑब्विसली क्वेश्चन चेंज झालाय म्हणजे काही ना काही मेथड्स चेंज होणार त्याच्यात. फर्स्ट वन cot inverse cot e raised to x square, right? So क्वेश्चन दिलाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x cot inverse cot e raised to x square. आता सारखंच आहे, कॉट आहे कॉट इनवर्स आहे, एकदम मस्त मजेत 1 मार्कचा क्वेश्चन. y इक्वल टू cot inverse cot of e raised to x square. मग काय कॉट आहे कॉट इनवर्स आहे हे दोन्ही कॅन्सल होतील. फक्त ई रेस टू एक्स स्क्वेअर एवढंच राहणार आहे, राईट? आणि तो ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे. त्याला सॉल्व्ह करा काय काय ते बघा.
किती येणार? माझा डेरिव्हेटिव्ह काढूयात आपण. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू समथिंग काहीतरी आहे. ई रेस टू जे काही असेल त्याला तुम्हाला एक्स कन्सिडर करावं लागेल. मग ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला काय असतो? ई रेस टू एक्स सेमच राहतो. ईच्या डोक्यावरती काही राहू देत, तो तसाच राहणार. इंटू परत काय येणार? ज्याला एक्स कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू 2x, राईट. असं सोडून टाका, आन्सर कम्प्लीट. किंवा तुम्ही 2x ला आधी लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, शॉर्ट क्वेश्चन होता फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. इथंच एखाद्या करूया. मी आता इकडं सरकतो. ठीक आहे, थर्ड वन, y इक्वल टू कॉस इनवर्स 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2 अंडर रूट. तुम्हाला मगाशी पण एका क्वेश्चन मध्ये सांगितलेलं साइन इनवर्सच्या पुढे अंडर रूट होतं बघा. अंडर रूट कॅन्सल होतं का ते आधी बघायचं, म्हणजे आपल्याला क्वेश्चन इझिली पुढे सॉल्व्ह करता येतो. आता 1 प्लस कॉस एक्सचा लगेच फॉर्म्युला स्ट्राईक झाला पाहिजे की 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे, म्हणजे आता आपण पुढे जाऊन काहीतरी क्वेश्चनला आधी सिम्प्लिफाय करू शकतो. y इक्वल टू, कारण कॉस इनवर्स एक्सचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्हचा डायरेक्ट फॉर्म्युला बघितला तर फॉर्म्युला काय असतो? -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग त्या एक्स स्क्वेअर प्रमाणे याचा स्क्वेअर करावा लागेल आणि परत त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. आन्सर येऊ शकेल, पण प्रोसेस त्यात अननेसेसरी वाढत जाणार. व्हॉट वी विल डू, कॉस इनवर्स अंडर रूट 1 प्लस कॉस एक्सचा काय फॉर्म्युला आहे? 2 इंटू कॉस स्क्वेअर, अँगलला करायचे हाफ, 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 and divided by 2 as it is. So 2 will get cancelled. Y equal to square root of cos square x by 2. Now under root आणि cos square हे पण दोन्ही कॅन्सल होतील. So cos of x by 2. Very simple question is here. याला कंप्लीट करा. इथे येणार आहे आता डेरिव्हेटिव्ह करायचा. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तो dy बाय dx दॅट इज इक्वल टू कॉसच्या पुढे काही असू देत त्याला एक्स कन्सिडर करा. मग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? मायनस साइन एक्स. तो मायनस साइन एक्स बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2. मग एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1 बाय 2. काय आन्सर मिळाला तुमचा? मायनस साइन एक्स बाय 2 इंटू 1 बाय 2. Right? So here answer complete. तर एक कॉस इनवर्स राहिला आपला याचा. कॉस इनवर्स घेतला नाही. इथे स्क्वेअर रूटच्या खाली इथं बाहेर कॉस इनवर्स आहे, तो आपण घेतला नाही. हा अजून सिंपल होऊन जाईल. बघ आता आपण लेक्चर मध्ये असतो तर कोणतरी ओरडलं असतं, सर राहिलंय. ठीक आहे, y इक्वल टू अंडर रूट आहे हा सगळा पॅटर्न, आणि इथं तुमचा कॉस इनवर्स आहे. कॉस इनवर्स, आता इथं अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल. कॉस ऑफ एक्स बाय 2 येणार आहे. y इक्वल टू कॉस इनवर्स कॅन्सल, फक्त एक्स बाय 2 राहील. आता तुम्ही डिफरन्शिएशन करायला गेलात विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी विल गेट dy बाय dx इक्वल टू ओनली 1 बाय 2, राईट. इथेच बघत होतो की कॉस इनवर्सचा क्वेश्चन होता, तर काही ना काही त्याच्यात चेंजेस असणार आहेत, त्याशिवाय तो या एक्सरसाइज मध्ये आला नसता. ठीक आहे, नेक्स्ट. आता परत वरती येतो ओरिजिनल पोझिशनला. ठीक आहे, पुढचा एक त्याच पॅटर्न मध्ये असेल. y इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 असा क्वेश्चन आहे. काय काय होते बघा नीट. ठीक आहे, कन्सेप्ट तर सेमच आहे. कॉस ऑफ एक्स स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर एक्स नाहीये. y इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट
1 minus cos x square and divided by 2. मगाचा क्वेश्चन बघा, मगाच्या क्वेश्चन मध्ये 1 प्लस कॉस हा फॉर्म्युला होता. आताच्या क्वेश्चन मध्ये 1 मायनस कॉस आहे. 1 मायनस कॉस थिटा. 1 मायनस कॉस थिटा किती असतो? बरोबर, ऐकू आलं मला. 1 प्लस कॉस थिटा असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस असतो 2 साइन स्क्वेअर अँड थिटा बाय 2. थिटा म्हणजे तुमचा एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 and again divided by 2, right? So y equal to 2 cancel. So cos inverse sin square आणि under root cancel. So sin of x square by 2. असा तुमचा क्वेश्चन रिडिफाईन झालाय. बरोबर आहे का बघा. आता कॉस इनवर्स मगाशी काय झालं आपल्याला, साइन इनवर्स साइन, टॅन इनवर्स टॅन असं असेल की डायरेक्ट कॅन्सल होतो. तर कॉस इनवर्सच्या आतमध्ये साइन आहे. या टाईपचा क्वेश्चन तुम्ही इनवर्स ट्रिग्नोमेट्री बघितलेला असेल. सो इथं जर तुमच्याकडे कॉस इनवर्स आहे, इथं जर कॉस इनवर्स आहे तर आतमध्ये तुम्हाला कॉसची टर्म तयार करावी लागेल. तर कॉसला कॉस इनवर्स कॅन्सल होईल. व्हॉट वी विल डू, y इक्वल टू कॉस इनवर्स. इथं कॉस आला पाहिजे. हा साइन एक्स स्क्वेअर बाय 2. एक्स स्क्वेअर बाय 2 हा अँगल आहे साइन थिटा. साइन थिटाला कॉस मध्ये कसं कन्वर्ट करायचं? साइन थिटा इज कॉस 90 मायनस थिटा. साइन थिटा इज कॉस 90 मायनस थिटा. थिटा आपलं किती आहे? एक्स स्क्वेअर बाय 2 आहे. असं तुमचं इथं तयार होईल. क्लिअर आहे का बघा. साइन थिटा, थिटा इज एक्स स्क्वेअर बाय 2. साइन थिटा इज कॉस 90 मायनस थिटा. 90 मीन्स पाय बाय 2. y इक्वल टू, नाउ कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होणार आहे. ओनली पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. इट विल रिमेन हिअर. नाउ क्वेश्चन इज मॉडिफाइड and now we can make differentiation very easily. Differentiation with respect to x, we got dy by dx equal to pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार तुमचा? 0, कॉन्स्टंट टर्म आहे, मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x डिवायडेड बाय 2 as it is. So final answer of dy by dx is equal to minus x. प्रॉपर नीट बघून घ्या कसं काय काय केलेलं आहे. Then you will reach to the final answer. राईट. ओके, या टाईपमध्ये कन्व्हर्जन्स टाईपचे क्वेश्चन दिसत आहेत. त्या टाईपने तुम्हाला थॉट प्रोसेस लावावा लागेल. क्वेश्चनला मॉडिफाय करायचंय, सिम्प्लिफाय करायचंय, त्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. y इक्वल टू टॅन इनवर्स 1 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन एक्स बाय 2. म्हणजे आपण सॉल्व्ह केलेलं सगळं ट्रिग्नोमेट्री आठवतंय आता ऍक्च्युली ब्लॉक नंबर डी मध्ये. बऱ्याचशा टाईपचे क्वेश्चन ट्रिग्नोमेट्रिक मध्ये होते. 1 प्लस कॉस थिटा, 1 मायनस कॉस थिटा. आता हा 1 मायनस टॅन, 1 प्लस टॅन आहे डिनॉमिनेटरला, त्याला कसं चेंज करायचं, सगळे पॅटर्न आपण त्या वेळेला बघितलेले होते. तुम्ही सवयीप्रमाणे बरेच जण त्याला विसरलेला असाल. विसरण्यामध्ये बरेच जण पंक्च्युअल असतात. एरवी क्लासेसमध्ये पंक्च्युअल नसतील, बाकीच्या गोष्टी जमणार नाहीत, पण विसरायला 100% जमतं. राईट. टॅन इनवर्स. आता टॅन इनवर्स आहे आणि आतमध्ये टॅनची टर्म तयार झाली पाहिजे. या टाईपचा टॅन मधला कुठला फॉर्म्युला असतो, याआधी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला रिमाइंड झाला पाहिजे. हा टॅन इनवर्स आहे, तर आतमध्ये तुमचा टॅन तयार झाला पाहिजे. टॅन ऑफ समथिंग. टॅन ऑफ समथिंग साठी इथं टॅनचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. या टाईपचा फॉर्म्युला कुठला असतो टॅनच्या कन्सेप्ट मध्ये? तो असा असतो, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. हा फॉर्म्युलाचा टर्म बघून फॉर्म्युले स्ट्राईक झाले पाहिजेत. वरती सबट्रॅक्शन आहे आणि खाली ऍडिशन आहे आणि 1 पण त्यात आहे कुठे ना कुठे डिनॉमिनेटरला. टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. मग या टाईप मध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. मग न्यूमिनेटरला जो 1 आहे इथं टॅन ए पाहिजे मला, इथं 1 नको आहे. या 1 ला मी लिहिणार टॅन ऑफ पाय बाय 4. टॅन 45 1 असतो, मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2 ऍज इट इज अपॉन. आता या खालच्या 1 ला चेंज करायचा नाहीये, तो 1 आपल्याला ऑलरेडी पाहिजे तिथं, मग त्याला तसाच घ्या तिथं. आणि जो टॅन एक्स बाय 2 आहे इथं मला टॅन ए पण पाहिजे. हा टॅन ए पण आला पाहिजे. टॅन ए म्हणजे या कन्सेप्ट मध्ये आपला टॅन पाय बाय 4. टॅन पाय बाय 4 आपण ऍडिशनली लिहू शकतो. टॅन पाय बाय 4 1 आहे,
1ला आपण कुठेही घेऊ शकतो आणि पुढचा tan x/2 विल रिमेन सेम. मग आता याला आणि याला परत कम्पेअर करा. हा फॉर्म्युला कसाच आहे? tan ऑफ a प्लस बी. tan a प्लस बीचा फॉर्म्युला आहे. tan a प्लस वरती मायनस असेल तर मायनस आहे आपलं. tan a मायनस बी चा फॉर्म्युला आहे tan a मायनस बी. tan a मायनस बी असतो tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. इथे जर वर पॉझिटिव्ह असतं तर tan a प्लस बी चा फॉर्म्युला असतं. नाउ व्हॉट वी गॉट? y इक्वल टू tan इनवर्स. कशाचा फॉर्म्युला आहे? tan ऑफ a मायनस बी. a म्हणजे काय? फर्स्ट अँगल π/4. b म्हणजे सेकंड अँगल x/2. a इज π/4 x/2. आता मी पुढे लिहितो. y इक्वल टू tan ला tan इनवर्स कॅन्सल. So π/4 minus x/2. Now make differentiation. So dy by dx is equal to 0 minus 1/2. That is equal to minus 1/2. π/4 constant term. π/4 चा derivative 0 and x/2. 1/2 is constant. X derivative is 1. Right? तुमचा कॉन्फिडन्स आता वाढत गेलेला असेल जर तुम्ही प्रॉपर्ली त्याच्यात इन्व्हॉल्व झालेला असेल तर. आपण एक करूया आपण VII. y इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस कॉस x/3. त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्ये पण येणार. जे आपण आन्सर काढतोय त्याचे 4 ऑप्शन तयार होणार आणि तेच तुम्हाला CET ला विचारणार आहेत. ते 2-2 मार्कचे क्वेश्चन्स आहेत. फास्ट तुम्ही सॉल्व्ह केले तर फार काही डिफिकल्ट नाही याच्यात. ठीक आहे. सो 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हा एक्सरसाइज तुला नीट सॉल्व्ह करा. याच्यात ट्रिग्नॉमेट्रीचं बरंच ऍप्लिकेशन आहे आणि बाहेर टॅन इनवर्स असेल तर आत काय करायचंय, बाहेर साइन इनवर्स असेल तर आत काय करायचंय हे तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे. इथं परत सेमच आहे. वी आर हॅव्हिंग टॅन इनवर्स टर्म आउटसाइड द ब्रॅकेट. सो इनसाइड आपला टॅन मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. टॅन मध्ये काहीतरी कन्वर्ट झालं पाहिजे तर टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होणार. व्हॉट वी विल डू? y equal to tan inverse. The numerator 1 plus cos theta. Again same formula. 1 plus cos theta or 1 minus cos theta. 1 plus cos theta किती असतो? 2 cos square theta by 2. theta by 2 किती येणार? x upon 6 असलेल्या अँगलचा हाफ करायचा तुम्हाला. 1 plus cos theta 2 cos square theta by 2 असा इथं आपलं तयार झालंय. आता साइन थिटाला काय करायचं बघावं लागेल. आता साइन थिटा असतो 2 इंटू साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. चालतोय का बघतो मी आधी. चालण्यासारखं आहे. ठीक आहे. न्यूमरेटरला काय यूज केले आपण? 1 प्लस कॉस थिटा हा असतो 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. डिनॉमिनेटरला काय यूज करणार आहे आपण? साइन थिटाचा फॉर्म्युला म्हणजे साइन 2 थिटाचा. साइन थिटा किती असतो? 2 इंटू साइन थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थिटा बाय 2. इथे डिनॉमिनेटर अँगल x/3 आहे. 2 इंटू साइन x/6 इंटू कॉस x/6 तुमचं कन्वर्ट होईल. तेच फॉर्म्युला फक्त अवेलेबल आहे. दुसरा आपण त्याला काय करू शकत नाही. आता त्याला परत पुढे सिम्प्लिफाय करायचं. त्याला काय काय येते? 2 will get cancelled from numerator and denominator. Numerator cos square, denominator cos x/6. 1 cos x/6 will cancel from numerator and denominator. So numerator cos of x/6, denominator sin of x/6. This term we are having. That 2 will get cancelled. 1 cos x/6 will get cancelled. Y equal to tan inverse cos theta upon sin theta. Theta is same. That is cot of x/6. Right? Next. So what we are getting now? Y equal to tan inverse. आता इथं tan inverse आहे. इथं आतमध्ये आपल्याला tan कन्वर्ट करावं लागेल. मग सेम cot theta. cot theta किती असतो? tan of 90 minus theta. तो मगाशी आपण sin cos ला केलेला सेम.
tan cot theta is tan 90 minus theta. Now tan inverse tan get cancelled, pi by 2 minus x by 6. Now you can find differentiating with respect to x. We got dy by dx equal to minus 1 upon 6, right? आणि ते क्वेश्चन समज असेल, pi by 2 derivative is 0, x by 2, sorry, x by 6 derivative is 1 upon 6, minus is as it is 0 minus 1 by 6, so answer is minus 1 by 6. ठीक आहे, यातले काही ना काही क्वेश्चन आपण करूयात त्याचाच प्रॉपर वे मध्ये. सगळे टॅनच जास्त दिसतात. y इक्वल टू tan इनवर्स अंडर रूट 1 प्लस cos x and 1 minus cos x. ठीक आहे, 1 प्लस cos x 1 minus cos x डायरेक्ट तुम्ही त्याचं व्हॅल्यूज पुट करू शकता. y इक्वल टू tan इनवर्स 1 plus cos x upon 1 minus cos x. Put both values. Tan inverse under root 1 plus cos theta 2 into cos square theta by 2. ठीक आहे, बऱ्यापैकी आता सर कसं तयार होणार आहे, 1 minus cos theta 2 into sin square theta by 2. आता इथं पॉज करा, स्वतः सॉल्व करा, आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचाल. ठीक आहे, pause kara video and solve by yourself. You will get answer of dy by dx, right? That is tan inverse 2 will get cancelled, cos square upon sin square, cot square. So under root of cot square x by 2. So y equal to tan inverse cot of x by 2. So same concept. If here we are having tan inverse, then inside we want tan. So y equal to tan inverse. We can write here tan. So tan of pi by 2 minus theta. Cot theta. Theta is x by 2. Cot theta is tan 90 minus theta. Tan inverse cancel. Y equal to pi by 2 minus x by 2. Differentiating, that is equal to 0 minus 1 by 2. And answer is minus 1 by 2. Right? क्वेश्चनचे ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट आपण 11वीत फार सॉल्व केलेला आहे. तुम्हाला पटापट करत करत पुढे जावं लागेल. ठीक आहे, फार त्यात घोळत बसायचं कारण नाहीये. आता क्वेश्चन नंबर यातला जो 12 आहे तो ऑब्विसली मोठा दिसतोय फार. एवढा मोठा क्वेश्चन सॉल्व करत बसलात, 4 मार्कला क्वेश्चन तो बोर्डला येईल असं वाटेल, पण तो येणार नाही, कारण फार मोठा, कधी शेवटचा क्वेश्चन मोठा असतो, थोडासा कॉम्प्लिकेटेड, त्यामुळे फार काही त्याला करायची गरज नाहीये. नंतर तुम्ही बिंदास ट्राय करा. क्वेश्चन मला बघून थोडंसं स्ट्राईक होते. कॉट इनवर्स आहे, 1 प्लस साइन आहे, 1 मायनस साइन आहे, म्हणजे तर 1 प्लस साइन किंवा 1 मायनस साइन, थिटा तर तुम्हाला सेम दिसतोय. सॉल्व करत जावा, ऑटोमॅटिक तुम्ही त्या आन्सर पर्यंत पोहोचाल. नाही आटलं, काही क्वेश्चन आला तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा. ठीक आहे, सो इनवर्स ट्रिग्नॉमेट्री पर्यंत तुम्हाला या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 7 पर्यंत तुम्हाला सॉल्व करायचंय. देन क्वेश्चन नंबर 8 जो काही असेल किंवा 9 जो काही असेल तो आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत. बरेचसे क्वेश्चन तुम्हाला याच्यात दिसत आहेत, तो फार एकाच लेक्चर मध्ये कव्हर करायला नको. इथपर्यंत तुम्हाला प्रॉपर सगळं करावं लागेल, तर तुम्हाला पुढचे परत काही क्वेश्चन सबस्टिट्यूशनचे असणार आहेत. पुढे जाऊन आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचंय, काही इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आहेत, पण त्यासाठी आतापर्यंत तुम्ही एकदम कन्फर्म करून घ्या. मे बी तुमच्यापर्यंत डीपीपी पोहोचून जाईल व्हॉट्सअप वरती, ग्रुप वरती, तर त्या डीपीपीतले काही क्वेश्चन सॉल्व करायला चालू करा. याच पॅटर्न वरती त्यात बरेचसे क्वेश्चन्स आहेत इनवर्स मधले आणि त्याच्या आधीचे मेन सुरुवातीचे जे काही असतील ते. परत काही पुढच्या एक लेक्चर अजून इनवर्स ट्रिग्नॉमेट्रीचं लागेल, त्यानंतर त्यातले आपण काही डेरिव्हेटिव्हचे डीपीपी मधले क्वेश्चन सॉल्व करणार आहे. ओके, सो कन्सिस्टन्सी ठेवा, कुठेही ब्रेक करू नका. परत मी रिवाइज करतो,
तिन्ही सब्जेक्टचा प्रॉपर स्टडी करा. लेक्चर बघायचंय, त्याच्या खाली तो सगळा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. सलग लेक्चर बघायला जाऊ नका. आय एम रिपीटिंग अगेन, डोंट वॉच ऑल द लेक्चर्स इन कंटिन्युअस मेथड. लेक्चर बघा तुम्ही, लगेच टेक्स्टबुक बघा, त्यातली थिअरी, त्यातले क्वेश्चन्स, त्याला पॅरलल डायजेस्ट असेल तर फिजिक्स केमिस्ट्रीला मॅथ्सला काय डायजेस्ट एवढी लागत नाही. तर तुम्ही सॉल्व्ह केले असेल तर क्रॉस चेक करा टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन बरोबर आहेत का डायजेस्ट असेल तर. अँड देन गो फॉर डीपीपी. असं करून प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला 3 तास द्यायचा आहे. मग ब्रेक घ्या. मग सेकंड सब्जेक्ट, मग परत 3 तास तुमचा स्टडी, परत ब्रेक घ्या आणि परत तिसऱ्या सब्जेक्टचा स्टडी. लेक्चर प्लस स्टडी असं सगळं करत गेला तुम्ही प्रॉपर प्लॅटफॉर्म मध्ये सेट होत जाल. राईट? ओके, थँक्यू.